नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत। माझे जे लग्नासंबंधातले जे व्हिडिओ आहे तर त्याला तुम्ही पहिल्यापासून खूप छान प्रतिसाद देताय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आधी मी आभार मानते। पण जसे मी ते व्हिडिओ अपलोड केले म्हणजे त्या लग्नाच्या संदर्भात काही आम्ही ओट्या केल्या किंवा काही ओला रुखवताचे व्हिडिओ आहेत किंवा तयारी कशी करायची, मुहूर्त कसा करायचा, जात्याचं पूजन कसं करायचं, तर हे काही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत मागच्या वर्षी। तर जसे मी हा व्हिडिओ अपलोड केले तेव्हापासून मला अशी मागणी येत होती किंवा मला सगळेजण सांगत होते की मुलाकडची जी तयारी असती, मुलाकडच्या बाजूची जी तयारी असती तर त्याचा पण व्हिडिओ तुम्ही अपलोड करा। तर मला मुलाकडची तयारी जी लग्नाची करायची असते त्याचा काही फारसा प्रत्यक्ष अनुभव नाही, पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, तुम्हाला जर उपयोगी वाटला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आता लग्नाच्या संदर्भात सगळ्यात आधी आपण काय करतो म्हणजे सगळा साखरपुडा झाला की आपण लग्नाच्या तयारीला सुरुवात करतो। आता साखरपुडा ज्याला आजकाल रिंग सेरेमनी असं म्हणतात, तर त्याच्या नावातच आपल्याला कळतं की हा काही मूळचा आपल्याकडे विधी नाहीये। आता आपण तो हौसेने करतो, त्याच्यात काही वाईट नाहीये, करायला काही हरकत नाही। पण माझे आजोबा असं म्हणाले होते की मुळात साखरपुडा हा विधीच आपल्याकडे परंपरेत आपल्या नाहीये। काय असेल पूर्वी जेव्हा लग्न पक्क होत असेल आणि जेव्हा मुलाकडचं घर बघायला वगैरे मुलीकडचे जात असतील किंवा मुलीकडचे मुलाकडे येत असतील तर तेव्हा ते आपलं लग्न पक्क झालं असं म्हणून एक वधूला साडी आणि एक साखरेचा पुडा देत असतील, तेव्हापासून साखरपुडा हा विधी सुरुवात झाली। कारण काय आहे, आता काही साखरपुडा इतक्या छोट्या प्रमाणात घरच्या घरी होत नाही, आपण तो पण खूप मोठा इव्हेंट करतो। तर मग त्याच्यामुळे आता ते साखरपुड्याचा मोठा विधी असल्यामुळे साखरपुड्याची पण आपल्याला खूप तयारी करावी लागते। तर साखरपुड्याची तयारी करताना आपण मुलाकडच्यांनी काय तयारी करायची तर ती मी सांगते आधी। फार परंपरेनुसार जरी नाही तरी आता आजच्या काळानुसार साधारण अशी पद्धत आहे की साखरपुड्यासाठी एक काय असतं, तो एक रिंग ट्रे करतात की ज्याच्यामध्ये अंगठ्या ठेवल्या जातात, तर तो छान सुशोभित केलेला असतो। आणि दुसरं म्हणजे साखरेचा पुडा जो असतो, जो वधूला द्यायचा असतो, तो साखरेचा पुडा। तर रिंग सेरेमनीसाठी जो ट्रे असतो तो सर्वसाधारणपणे मुलीकडचे करतात आणि मुलाकडच्यांनी जो आपण साखरेचा पुडा वधूला देणार असतो त्याच्यामध्ये आता आपण पेढे पण घालतो, नुसती साखर काही घालत नाही। तर तो साखरेचा पुडा जसा आपल्याला जमेल तसा छान सुशोभित करायचा। आपण त्याला कुंदन लावू शकतो, लेस लावू शकतो, पुठ्ठ्याचा करू शकतो, जसा आपल्याला जमेल तसा तो साखरेचा पुडा करायचा। आणि 5 सुवासिनींसाठी काही आपल्याला जसं ठरलेलं असेल आपल्या साखरपुड्याच्या बाबतीत, जसं ठरलं असेल तसं 5 साड्या किंवा 5 भेटवस्तू 5 सुवासिनींना द्यायच्या असतात। आणि त्यानंतर मुलीला द्यायसाठी 5 फळांची ओटी लागते, त्याच्यामध्ये आसोला नारळ लागतो। आसोला नारळाला आपल्या संस्कृतीत फार महत्व आहे। तर पहिल्यांदा आपण सुनेची ओटी भरणार असतो तर त्यावेळेला आसोला नारळ त्या 5 फळांपैकी एक असला पाहिजे। तर तो आसोला नारळ आणि आपण हौसेने आता जी ओटीची पिशवी म्हणतो, मी जी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे, मी परत एकदा सांगते की आपण मुलाकडच्यानी सुद्धा मुलीसाठी म्हणजे सुनेसाठी ती पिशवी घेऊन जायला काही हरकत नाही। त्या पिशवीमध्ये 5 फळं आणि ओटी व्यवस्थित ती मुलगी घेऊ शकते, तर ती पिशवी पण आपण हौसेने नेऊ शकतो। आता हल्ली केकचं पण खूप प्रस्त वाढलेलं आहे। खरं म्हणजे केकचा आपल्या समारंभामध्ये काहीच संबंध नाहीये, पण ठीक आहे, आता हौसेने आणतात। आणि मुळात साखरपुडा बराचसा पाश्चात्य पद्धतीने केला जातो, म्हणजे म्हणूनच रिंग सेरेमनी म्हणतात। किंवा मग कपडे सुद्धा वधूवराचे जे कपडे असतात ते बऱ्याच वेळेला आधुनिक असतात, तर मग केक आणला जातो। तर हे सगळं बाकीचं आपण आपल्या हौसेने करू शकतो, पण वधूसाठी 5 फळांची ओटी, 5 सुवासिनींना ज्या भेटवस्तू द्यायच्या आहेत त्या, आणि जसं ठरलं असेल की वधूकडचे जे जवळचे नातेवाईक म्हणजे आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा जे कोणी असतील तर त्यांच्यासाठी पण जसा ठरला असेल आपला आहे तर तो पण आपण घेऊन जायचा। त्यानंतर मुलाकडच्यांनी पेढे घेऊन जायचे अशी पद्धत आहे। साखरपुडा झाल्यानंतर पेढे वाटतात, म्हणजे आपलं लग्न पक्क झालं तर त्यावेळेला ते पेढे वाटायचे असतात, ते मुलाकडच्यांनी घेऊन जायचे अशी पद्धत आहे। तर ते आपण जर मुलाकडचे असू तर ते पेढे आपण साखरपुड्याच्या ठिकाणी घेऊन जायला पाहिजे। किंवा साखरपुडा आपल्याकडे पण असू शकतो। आता सगळं समजुतीने आपण घेत असतो, सहसा साखरपुडा आणि लग्न असे 2 मोठे इव्हेंट जर आपण म्हणलं तर साखरपुड्याचा जो विधी आहे तो सहसा हल्ली मुलाकडे होतो आणि लग्नाचा जो विधी आहे तो मुलीकडे होतो, तो तर आपल्या सोयीनुसार आपण करू शकतो। साखरपुडा झाल्यानंतर आपण आधी काय करतो तर मुहूर्त करतो। मुहूर्त म्हणजे जातेपूजन करतो। तर जातेपूजनाचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। मुलाकडचं किंवा मुलीकडचं तो काही वेगवेगळा विधी नसतो, सगळं सेमच आपल्याला करायचं असतं। तशीच खरेदी पण करायची असते, कारण तेच देवक वगैरे आपल्याला ठेवायचं असतं। त्याच्यामुळे जातेपूजनासाठी मुलाकडच्यांचा काही वेगळा असा मुहूर्तासाठी काही पद्धत नाहीये।
तर ते जाते पूजन झाल्यानंतर आपण आपल्या तयारीला सुरुवात करतो. सहसा आपण मुलीकडच्या साड्या मुलीकडे आणि मुलाकडचा जो पोशाख आहे तो मुलाकडे असं आपण ठरवलेलं असतं. पण तरी सुद्धा मुलीला आपण लक्ष्मी म्हणून म्हणजे सुनेला लक्ष्मी म्हणून घरी आणत असतो. तर ती जी साडी असते म्हणजे शालू जो असतो त्याला आपण महावस्त्र म्हणतो. तर शक्यतो त्याचे पैसे किंवा ती साडी मुलाकडच्यानी घ्यावी असं मी म्हणेन. कारण मी असं ऐकलेलं आहे की एक शकून म्हणून आपण एक तिचा मान म्हणून तिचं कौतुक म्हणून तो जो शालू असतो, सहसा शालू पूर्वी लक्ष्मीपूजनाच्या वेळेला नेसायचे, पण आता फोटो वगैरे काढायचे असतात त्याच्यामुळे आधी शालू नेसला जातो. त्याच्यामुळे लक्ष्मीपूजनाची पण साडी मुलाकडच्यांनी घ्यायची. शिवाय शालू जो घेतला असेल त्याचे पण पैसे द्यावेत असं मी म्हणेन. आता ते तुम्ही तुमच्या सोयीनी आणि तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. त्याच्यानंतर वधूसाठी जे काही आपल्याला ठरलेले दागिने घ्यायचे असतात, काय जो तुमचं मुलाकडचं आणि मुलीकडच्याने आपण जेव्हा बसून ठरवलेलं असतं तर ते दागिने आपल्याला आदल्या दिवशीच द्यायचे असतात. म्हणजे आपण ज्याला सीमांत पूजन म्हणतो, लग्नाच्या आदल्या दिवशी जे सीमांत पूजन करतो तर त्याच वेळेला मुलाला किंवा मुलीला जे काही आपण सोन्याचे दागिने घालणार असतो ते त्याच वेळेला द्यायचे. म्हणजे मग मुलगी ते दागिने लग्नाच्या वेळेला घालू शकते. सीमांत पूजनाच्या वेळेला जशी मुलीकडच्यांनी मुलाच्या आईचे किंवा मानाच्या सुवासिनींचे पाय धुवायची पद्धत आहे, खरं म्हणजे तशीच पद्धत मुलाकडच्यांनी सुद्धा मुलीच्या आईचे पाय धुवावे वगैरे अशी आपल्याकडे पद्धत आहे. पण आपण कुणीही ती पाळत नाही. तर मी फक्त इतक्या वर्षामध्ये एका लग्नामध्ये मात्र ती पद्धत बघितली. मग तुम्हाला जर शक्य असेल तर आपण पण मुलाकडच्यांनी सुद्धा मुलीच्या निदान आईचे तरी आणि 5 सुवासिनींचे पाय धुवावेत. एक चांगले संबंध निर्माण होण्यासाठी त्याचा उपयोग होईल, त्यांचं कौतुक केल्यासारखं होईल आपण. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी मुलाकडच्यांनी सुद्धा मुलीकडच्यांचे पाय धुवायचे सीमांत पूजन झाल्यानंतर, आणि जसा आहेर ठरला असेल तर तो पण द्यायचा. मुलाच्या लग्नात आणि मुलीच्या लग्नात एक सगळ्यात महत्त्वाचा जो फरक असतो तर तो म्हणजे मुलीच्या लग्नाच्या वेळेला आपण खूप आधीपासून तयारी करतो, पण एकदा लग्न झालं की आपली बरीचशी जी घरातली जबाबदारी आहे ती संपते. कारण काय आहे, सगळे पुढचे जे धार्मिक विधी किंवा ज्या काही परंपरा प्रथा असतात त्या मुलाकडे सुरू होतात. त्याच्यामुळे मुलीचं लग्न होऊन जसं आपण थोडंसं निवांत होतं तसं मुलाचं लग्न होऊन निवांत होता येत नाही. उलट लग्न झाल्यानंतर आपल्याला जास्त पदर खोचून उभं राहावं लागतं, कारण बरेचसे विधी आपल्याला लग्नानंतर करायचे असतात. लग्नानंतर जे आपण लक्ष्मीपूजन करतो बरेचसे जण हल्ली कार्यालयात करतात, पण बरेच जण घरी करतात. तर घरी जर करायचं असेल तर माप ओलांडायची तयारी, औक्षणाची तयारी, जर परगावी लग्न असेल तर ती सगळी तयारी आपण घरातनं बाहेर पडायच्या आधी ती पूर्ण तयारी ठेवली पाहिजे. कारण आपण ऐन वेळेला मुलीला घेऊन येणार असतो, सुनेला घेऊन येणार असतो आणि आल्यावर ती तयारी करायला आपल्याला वेळ नसतो. तर जे माप असतं उंबरठ्यावर आपण माप ओलांडतो तर ते माप छान सुशोभित करून ठेवावं. त्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवायचे असतात आणि एखादा सोन्याचा दागिना त्याच्यामध्ये घालून ठेवायची पद्धत आहे. जेव्हा ती मुलगी माप लवणते तर त्याच्यामध्ये तो दागिना असतो, तो दागिना तिला द्यायचा असतो. तर ज्यांना द्यायचा असेल, सहसा नथ देतात. आता आपण सगळं लग्नातच देतो कारण फोटो काढायचे असतात वगैरे, पण तुम्ही शक्य असेल तर एखादा दागिना त्या मापामध्ये सुद्धा ठेवा. तिचं स्वागत छान तऱ्हेने होईल. म्हणजे कार्यालयात जरी आपण लक्ष्मीपूजन करणार असतो तर पूर्वी लक्ष्मीपूजनाच्या वेळेला काय करायचे की वधूचं नाव बदलायचे. आता काही कोणी नाव बदलत नाही आणि अर्थातच तेच योग्य आहे. जी इतकी वर्ष तिचं नाव असतं ते बदलायचा काही आपल्याला अधिकार नसतो मुलाकडच्यांना, आणि मुलींना आता ते आवडत पण नाही. त्याच्यामुळे आता कोणी नाव बदलत नाही. पण जरी नाव बदलत नसलं तरी सुद्धा पूर्वीचंच नाव तांदळामध्ये वर जो असतो तो अंगठीने लिहित असतो. आणि त्यावेळेला सुद्धा पेढे द्यायची पद्धत आहे. जसं बारसं झाल्यावर नाव ठेवल्यावर आपण पेढे वाटतो, त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजन झाल्यावर सुद्धा पेढे वाटायचे असतात. तर ती पेढ्याची तयारी पण वराकडे असली पाहिजे. घरी आपण लक्ष्मीपूजन करणार असलो तर मी जसं आधी सांगितलं तसं सुनेच्या स्वागताची तयारी करायची. कोणी कोणी कुंकू असतं ना, ते परातीतमध्ये असं ओलं करून ठेवतं आणि त्याच्यामध्ये पाय बुडवून लक्ष्मीच्या पावलांनी सुनेला घरात आणलं जातं. तर ते जर तुम्हाला करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनासाठी जर आपल्याला गुरुजी सांगायचे असतील तर त्यांची पण वेळ घेऊन ते वेळेवर येत आहेत का नाही वगैरे याची पण आपण तयारी ठेवली पाहिजे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बऱ्याच जणांकडे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जसा मुहूर्त असेल तसं सत्यनारायण, गोंधळ, बोडण असे काही काही विधी असतात. तर ते जे विधी असतात तर त्याची पण सगळी तयारी आपण लग्नाच्या आधी जुजबी तरी करून ठेवली पाहिजे. कारण लग्न झाल्यानंतर आपल्याला एवढा वेळ नसतो, सगळे विधी पटापट होत असतात आणि इतका वेळ आपल्याला मध्ये मिळत नाही. त्याच्यामुळे जी काय तयारी आहे ती सगळी आपण लग्नाला निघायच्या आधी ही सगळी तयारी आपण करून ठेवायची.
म्हणजे मग गडबड होत नाही। त्यानंतर लग्नाहून जेव्हा आपण येतो, जिथं आपण बोहली ठेवलेले असतात बघा, 4 बाजूला बोहले ठेवलेले असतात, जिथं अन्नपूर्णेची पूजा केलेली असते ना मुलींनी, तर ते तिथं बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा ठेवलेली असते। तर तो अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण उचलताना जेव्हा आपण ते उचलतो तर तिथं साडी ठेवायची पद्धत आहे कुठेतरी एका ठिकाणी, जिथं रुखवत मांडलेला असतो तो रुखवत उचलताना सुद्धा आपण रुखवत उचलल्यानंतर ते ज्या टेबलवर ते मांडलेलं असतं तर ते टेबल रिकामं ठेवायचं नसतं, तर त्यावेळेला करवलीची साडी तिथं ठेवायची असते। म्हणजे मुलाकडच्याने एक साडी, ब्लाऊज पीस जसं आपल्याला ठेवायचं असेल तसं ते आपल्या बरोबर ठेवावं। ऐन वेळेला ते त्या वेळेला तिथे ठेवायचं असतं आपल्याला, ते लक्षात ठेवून ठेवायचं। त्यानंतर गौरीहाराच्या शेजारी किंवा तुम्ही काही ज्येष्ठ न विचारून ठरवू शकता, पण माझ्या माहितीप्रमाणे गौरीहाराच्या शेजारी मामीचा मान ठेवायचा असतो, तो मुलाकडच्याने ठेवायचा असतो। जसं मुलीकडचे सासूचा मान जसं ठेवतात ना, सगळं आरसा, फणी, कंगवा, त्याच्यानंतर हिरव्या बांगड्या, साडी, जोडवी, विरोली, हे सगळा जो मुहूर्तमणी पण असतो त्याच्यामध्ये, हे जे आपण सुवासिनीला जे द्यायचं, जे सौभाग्यवान आपण ज्याला म्हणतो, तर ते सगळं सौभाग्यवान तो मामीचा मान असतो, तर तो मुलीच्या मामीचा मान असतो। त्याच्यामुळे तो मुलाकडच्यांनी ती पण सगळी तयारी गौरीहाराच्या शेजारी ठेवायची असते आणि त्यावेळेला तो मामीचा मान मामीला द्यायचा असतो। त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर आपले जेव्हा बोडण, सत्यनारायण हे सगळे विधी आपले नेहमीचे होतात, तर ते झाल्यानंतर 8 न्हाण किंवा 16 न्हाण करण्याची पद्धत आहे। हा सगळा कौतुकाचा भाग असतो। कुठून तरी जी नवीन मुलगी आहे तर ती लवकर आपल्या घरात रुळावी, ती कम्फर्टेबल व्हावी, तिचं कौतुक करावं, हा त्याच्या मागे उद्देश असतो। तर 8 न्हाणाच्या वेळेला काही नाही, सकाळी तिला उठून दोघांना तेल लावायचं, आंघोळ घालायची। आता पूर्वी वधू आणि वर लहान असायचे तर त्याच्यामुळे ते सगळं शक्य होतं। आता ज्यांना शक्य आहे, ज्यांना आवड आहे, तर त्यांनी ते नक्की करायला हरकत नाही। पण माझ्या माहितीप्रमाणे 8 न्हाणाला आता वधू घरी नसते, ते हनीमूनला गेलेले असतात। तर 16 न्हाणाला जर ते घरी असतील तर हे 16 न्हाण नक्की करावं। आणि 16 न्हाण झाल्यानंतर काही जणांकडे जे आपल्याकडे मंगळसूत्र घालताना नेहमी उलटं घालतात, त्याच्या ज्या वाट्या असतात त्या उलट्या असतात, मग काही जणांकडे 16 दिवस झाल्यानंतर ते मंगळसूत्र सुलटं करतात, किंवा काही जणांकडे पूर्ण वर्ष झाल्यानंतर, वर्षाचा जो लग्नाचा वाढदिवस होतो तर त्याच्यानंतर ते सुलट करायचं असतं। पण ज्यांच्याकडे 16 न्हाणानंतर करतात तर ते 16 न्हाण झाल्यानंतर गोड करायचं, देवाला नैवेद्य दाखवायचा, दोघांना जेवायला बसवायचं आणि मंगळसूत्र जे असतं ते उलटं असतं ते सुलटं करायचं। त्याच्यानंतर तिच्या हातात ज्या हिरव्या बांगड्या असतात लग्नाच्या वेळेला भरलेल्या, तर त्या लग्नाच्या हिरव्या बांगड्या काढून तिच्या आवडीप्रमाणे दुसऱ्या रंगाच्या बांगड्या पण भरायची 16 न्हाण झाल्यानंतर पद्धत आहे। आता कोणी 16 दिवस मला नाही वाटत कोणी बांगड्या ठेवतात, पण अशी पद्धत आहे की 16 न्हाण झाल्यानंतर हिरव्या बांगड्या काढून वेगळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या। त्याच्यानंतर जी जोडवी, विरोली अशी 2 आपण घालतो बघा, म्हणजे एक असा वेढा असतो जोडव्याचा आणि एक असतं ते चप्पट असतं, तर त्याला विरोली म्हणतात। तर ते दोन्ही एकत्र करून एकच जोडवं करायचं, म्हणजे सोनाराकडे जायचं, त्या दोन्हीचं एक करायचं आणि एक त्याचं जोडवं करायचं, अशी पूर्वी पद्धत होती। त्याच्यानंतर मुहूर्तमणी जो असतो तो सासरच्यांनी पण मुहूर्तमणी घातलेला असतो आणि माहेरच्यांनी पण मुहूर्तमणी घातलेला असतो, तर ते सुद्धा 2 मुहूर्तमणी एकत्र करायचे आणि मंगळसूत्रात ते मणी घालायचे, अशी पण पद्धत आहे। तुमच्याकडे कशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही हे सगळं 16 न्हाणानंतर किंवा वर्षाच्या वाढदिवस झाल्यानंतर तुम्ही करू शकता। माझं सांगताना जरा पुढं मागं होतंय, पण तुम्ही माहिती समजून घ्या आणि तुम्हाला आवडतीये का नाही ते मला नक्की सांगा। याच्यापेक्षा खूप वेगवेगळ्या पद्धती सगळ्यांकडे असतात, मला ज्या माहिती त्या मी सांगते। त्यानंतर आपल्याकडे ना जे माप ओलांडतात, तर मध्ये मी एका ठिकाणी असं व्हॉट्सअपवर वाचलं आणि मला आवडलं, तर ज्यांना आवडेल त्यांनी ते अंमलात आणायला हरकत नाही। तर ते माप ओलांडण्यापेक्षा, म्हणजे धान्याला पाय लावण्यापेक्षा, ती जी हातात ओंजळ करावी, ओंजळीत तांदूळ घ्यावे, वधूच्या हातामध्ये त्या ओंजळीत तांदूळ द्यावे, त्याच्यानंतर वरांनी त्याच्या खाली हात धरावा, की म्हणजे माझी साथ आहे बाबा, आता याच्या पुढच्या तुझ्या प्रत्येक जी काय तू करशील तुझ्या आयुष्यामध्ये मी मनापासून साथ देईन, असा त्याच्या मागे एक अर्थ असू शकतो। आणि आधी सासूनी ती ओंजळ घ्यावी आणि सासूनी ती सुनेच्या हातात ओंजळीनी तांदूळ तिच्या हातात द्यावे आणि मग तिला घरात घ्यावं, असं एका व्हॉट्सअपवर खूप जणांनी वाचलं असेल आणि मला तो प्रकार आवडला। तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही पण करा। आणि आई वडिलांनी ते आता एक जबाबदारी सोपवल्यासारखं, की आता याच्या पुढे बाबा तुम्ही घरामध्ये तुझा आता प्रवेश झालाय, तुझं स्वागत आहे नवीन वधूचं, आणि याच्या पुढे आता तू तुझ्या पद्धतीने सुद्धा घरामध्ये घराच्या कुठल्याही कार्यक्रमात भाग घेऊ शकते, असा त्याचा अर्थ होऊ शकतो। तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही मात्र ही पद्धत नक्की अंमलात आणा। अशा वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या समाजामध्ये असतात। काही ठिकाणी वधूला नवीन दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायला सांगतात, म्हणजे काहीतरी
एखादा गोड पदार्थ नववधूंनी करावा आणि तो सगळ्यांनी घ्यावा, अशी एक पद्धत आहे. महाराष्ट्रात काही ती पद्धत मी फारशी कुठं बघितलेली नाही, पण प्रत्येक समाजामध्ये तिला रुळवून घ्यायला किंवा तिला कम्फर्टेबल करायला, तिचं कौतुक करायला असे काही विधी प्रत्येक समाजामध्ये असतात. आणि त्याच्यामागे हाच उद्देश आहे की तिचं कौतुक करायचं, नवीन वरवधूचं कौतुक करायचं आणि तिला लवकरात लवकर सामावून घ्यायचं घरामध्ये. तर अशा काही वेगवेगळ्या पद्धती तुमच्याकडे पण असतील तर त्या तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, मला ऐकायला आवडतील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल, मला जसं जमला तसं मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगितली, तर हा जर व्हिडिओ उपयोगी वाटला तर माझे जसे आधीचे लग्नाचे व्हिडिओ आहे त्याला तुम्ही जसा प्रतिसाद देताय तसाच प्रतिसाद या पण व्हिडिओला द्याल अशी मला आशा आहे. नमस्कार.